नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनल. मित्रांनो, यूपीमधील एक स्वयंघोषित महाराज आहे स्वामी आनंद स्वरूपानंद. याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु तो गुन्हा का दाखल करण्यात आला आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रभर एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. ते प्रकरण म्हणजे अशोक खरत याचं. त्या भोंदू बाबांनी ज्या अनेक महिलांसोबत ज्या आक्षेपार्ह कृत्य केलं होतं आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर त्या महाराजावरती कारवाई करण्यात आली होती. परंतु त्या महाराजावर कारवाई करण्यात आल्यानंतर यूपीतील बलिया या ठिकाणी असणारा स्वयंघोषित जो महाराज आहे मित्रांनो स्वामी आनंद स्वरूप यांनी जे आहे त्या ठिकाणी थेट अशी टीका केली होती की तो जो अशोक खरात आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीचा असून तो महार आहे. त्याने असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर जे आहे बौद्ध समाजाच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या, आंबेडकरी लोकांच्या भावना दुखावल्या आणि त्याचसोबत जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणात मानतात त्या सर्वांच्या मोठ्या प्रमाणात भावना दुखावल्या आणि त्यानंतर त्या महाराजावरती गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली. तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया, परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, यूपीतील बलिया पाठोपाठ स्वयंघोषित स्वामी आनंद स्वरूपवरती कोपरखैरणे रबाळे या ठिकाणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नुकताच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये स्वामी आनंद स्वरूप यांनी ज्या आंबेडकरी समाज आणि महापुरुषांच्या विचारधारेबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन आक्षेपार्ह विधान केले आहे. या विधानामुळे संपूर्ण समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आक्षेपार्ह विधान करताना आनंद स्वरूप यांनी अशोक खरात याच्यावर संदर्भ देत ज्या महार जातीचा शूद्र असा जातीवाचक उल्लेख केला. तसेच संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणारी विधाने केले. ही विधाने केवळ एका समाजापुरती मर्यादित नसून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती आणि संविधानाने दिलेल्या मानवी मूल्यांवरती केलेला हा थेट आघात आहे. कार्यकर्त्यांचा एल्गार कोपरखैरणे येथील एसीपी कार्यालयावरती भीमसैनिक आणि त्यासोबत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्रित ठिय्या आंदोलन छेडले. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्यात ज्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, त्या बाबावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी बौद्ध समाजाने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन देखील केलेलं आहे. लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु दुसऱ्याच्या अस्मितेचा आणि जातीचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या आणि स्वतःला स्वयंघोषित बाबा किंवा साधू म्हणून घेणाऱ्या लोकांचा निषेध झालाच पाहिजे आणि अशा लोकांवरती गुन्हे दाखल झालेच पाहिजे. जे कोणी एका समाजाला टार्गेट करत असतील किंवा कुठेही गुन्हा घडला किंवा कुठेही क्राईम घडला तर त्या ठिकाणी जात शोधण्याचं जर हे लोक काम करत असतील आणि त्यानंतर कुठल्या एका विशिष्ट जातीला टार्गेट करायचं किंवा त्या जातीबद्दल खालच्या पातळीवरची टीका टिप्पणी करायची, या लोकांवरती गुन्हे दाखल झालेच पाहिजे आणि यांना दणका भेटलाच पाहिजे. तर स्वामी स्वरूपानंद हा जो महाराज आहे स्वयंघोषित त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.